नमस्कार, मी मयुरी आपल्या किचनमध्ये स्वागत करते. कशा सर्व मजेत ना. आज मी रेसिपी नाही करणार आहे. म्हणजे आमचा हा हे होता पाककला स्पर्धा होती लोकसत्ताकडून, वासुदेव बळवंत फडके आमच्या इथे. तर तिथे मी नाव दिलेलं. म्हणजे आमच्या ग्रुपमधल्या तिघीजणी होते, दोघीजणी ताई होत्या, अर्चनाताई, दीपिकाताई आणि मी. आम्ही तिघीजणी गेलेलो, बाकीच्या पण आलेल्या महिला. तर आमचा नंबर म्हणजे आपण दुधापासून बनवलेले पदार्थ तिथे घेऊन जायचं होतं. तर प्रत्येकीने प्रत्येकाच्या म्हणजे क्रिएटिव्हिटीनुसार बनवलेलं. तर मी त्याच्यामध्ये तांदळाची खीर बनवलेली हळदीचं पान घालून. ती सर्वांना आवडली. म्हणजे शेफ निलेश लिमये झी मराठीवरती पहिलं का मी सारे खवय्यामध्ये ते रेसिपी असायची त्यांची. तर इथं मस्त हळदीचं पान असं सजवलेलं आणि मस्त हळदीच्या पानामध्ये असा मी हे केलेली आणि आपण लिहून न्यायची होती जी आपण रेसिपी करणार होतो ती. आणि ह्या आमच्या दोघीजणी ताई आणि ह्या बाकीच्या ज्या महिला होत्या त्या ह्याच्यामधून माझा नंबर आलेला. आणि मला चितळे बंधूंकडून एक सर्टिफिकेट आणि लोकसत्ताकडून एक गिफ्ट हॅम्पर मिळालेलं. आणि निलेश लिमये जे शेफ होते त्यांना भरपूर अशी तांदळाची खीर आवडली माझी. तो माझ्याकडे व्हिडिओ म्हणजे कट झालेला आहे माझ्याकडून, तो मस्त व्हिडिओ तो हे केलेला. म्हणजे भरपूर दिवस झाले ना, ऑगस्ट महिन्यामध्ये झालेलं, पण व्हिडिओ अपलोड करायची म्हणजे राहून गेलेली. आणि अजून एक दुसऱ्या पाककला स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला, त्याच्यामध्ये पण नंबर आला. आणि इथे अर्चनाताईंनी मखाण्याची खीर बनवलेली आणि दीपिकाने गाजरचा हलवा बनवलेला. तर मस्त असं सर्वांचे टेस्ट केलं सर्वांनी. आणि त्याच्यामध्ये मस्त गाजरचा हलवा पण मस्त झालेला. टेस्ट केला मी. आणि नंतर मग माझी ह्याच्यानंतर माझा नंबर होता. तांदळाची खीर बनवायची होती त्याच्यामध्ये. तर म्हणजे बनवून नेलेली मी. तर त्याच्यामध्ये पण चांगली म्हणजे ज्यांना शेफ आहे त्यांना चांगली वाटली खीर, मस्त अगदी. आणि पुढे मी काही व्हिडिओ वगैरे अटॅच केलेले आहेत, ते नक्की बघा. आणि बघा आता तुम्ही आता शेफ काय बोलतात. नंतर पाककला स्पर्धेचा कार्यक्रम झाल्यानंतर मग इकडे अजून लोकसत्ताकडून असे स्पर्धा चालू करण्यात आलेली. म्हणजे उखाणे वगैरे लोकसत्ताकडून असे महिलांसाठी हे केलेले. नवरात्रीमध्ये हा कार्यक्रम झालेला आणि इथे आमच्या ग्रुपमधल्या महिला. आणि इकडे स्टार्टिंगला असं लोकनृत्य वगैरे असं केलेलं. आणि नंतर मग लोकसत्ता म्हणजे नाव आलं पाहिजे उखाण्यामध्ये, असं उखाणं वगैरे हे केलेलं. आणि महाराष्ट्राची म्हणजे लोकसत्ताची पैठणी वगैरे असं हे केलेलं. आणि ही आमच्या ग्रुपमधली अर्चना रसाळताई. तर हिला पण एक पारितोषिक देण्यात आलं, कारण लॉकडाऊनमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये जो पूर आलेला त्याच्यामध्ये आम्ही करंजाड्यातले महिला सर्वांनी मदत केलेली पूरग्रस्त वासियांना. ते त्याचे पोचपावती म्हणून तर यांना ताईला हे दिलेलं बक्षीस दिलेलं पारितोषिक. आणि नंतर मग ह्या महिलांनी म्हणजे लोकसत्तावरून असं नाव आपण माझा आवडता पेपर आहे लोकसत्ता. माझ्या आणि समीर रावांच्या संसारात माझीच आहे सत्ता. त्याच्यामध्ये पहिली भार एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. या ते ताई ना टाळ्या होऊन जोरदार. आणि अर्चना रसाळ, अभिनंदन. एक ग्रुप फोटो लागणार आहे लोकसत्तासाठी तिघींचा. आणि इथे पनवेल ह्याच्यामधून आम्ही आहे ना, इकडे सेकंड कॉम्पिटिशन होतं प्रशांत ठाकूर यांच्याकडून. तर इथे मी नाचणीचे घावणे केलेले आणि खोबऱ्याची चटणी आणि सुकी आपली लाल चटणी, खोबऱ्याची लसूण चटणी. तर चटणी सर्वांना आवडली आणि नाचणीचे घावणे पण सर्वांना आवडले. आणि तिथे मी गेल्यानंतर बघितलं तर सर्वांनी एकदम एक नंबर असं सजवलेलं. मी बोलली माझे नाचणीचे घावणे याच्यामध्ये येतील की नाही. डेकोरेशन एवढे मस्त मस्त केलेलं सर्व बायकांनी. आणि 50 नंबर होते ह्याच्यामध्ये, 50 लेडीज होते. तर त्याच्यामधून मी बोलली माझा नंबर येतोय की नाही. बघू शकताय मस्त असं नाचणी, ज्वारी आणि बाजरी हे 3 पदार्थ होते. त्याच्यापासून आपण काही पण करून घेऊन जाऊ शकतो आणि हेल्दी पाहिजे. तर सर्वांनी बघू शकता मस्त केक बरोबर नगेट्स वगैरे भरपूर असं काय काय बनवलेलं.
तर मी बघूनच चकित झाली की एवढं पण काय काय होतं म्हणून. तर पण नाचणीचे घावण्याचं पण माझं आलं, म्हणजे शेफना आवडलं आणि त्यांनी मला बोलले की हॉटेलमध्ये तुम्ही आमच्या बनवायला या, म्हणून तुमच्याकडून काही शिकायला पाहिजे म्हणून. ती पण व्हिडिओ पुढे आहे, तर ती पण तुम्ही नक्की बघा. आणि नाचणीचे घावणे मी बनवलेले. आणि इकडे बघा भरपूर असं म्हणजे महिलांनी किती मस्त मस्त सजवलं आहे बघा. लाडू बनवलेले आहेत, हे बघा बघू शकताय. ह्याच्यामध्ये नंबर आलेला आहे. आणि इकडे तर चोकोस बनवलेले. हे चोकोसची रेसिपी मी त्यांच्याकडून घेतलेली आहे, तर चोकोसची पण रेसिपी येईल. आणि बघू शकताय मस्त असा सजवलेला आहे. आणि आता ह्याच्या पुढे शेप ह्याच्यामधून 50मधून 10 नंबर काढणार. त्याच्यानंतर मग जल्दी बन गया हम लोग जो काम किए ना मतलब बिना फर्मेंटेशन ओके, मयूरी मैडम ने एक रेसिपी यहाँ पे इन्वेंट किया है. अब उनका कहना है की विदिन हाफ एन आवर अर्ध्या तासामध्ये ते फर्मेंटेशन होतं डोस्याचं बॅटर. तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये काम करतो त्याला ओव्हरनाईट ठेवतो डोसा इडलीचा जो बॅटर असतो तो. तर नाचणीचं त्यांचं म्हणणं आहे शेफ आप प्लीज एक बार मैम को आपका रेस्टोरेंट में इनवाइट कीजिए आप, और वहाँ के शेफ लोग को भी थोड़ा सा, मैं थोड़ा शॉक हूँ मैम, ठीक है. बाकी तुमचे पेशंट मस्त आहे. खूप तिखट पण आहे. खाल्लं ना त्यांच्याकडे खाल्लं तुमच्या गावाला आणलं. माझ्या मम्मी पण टेस्ट केला. दोन वेळा टेस्ट केला ना काकी. नुसतं लागतं काय काय तिखट होता ना. त्या वेळेला तिखट लागला. आना चाहिए टीम बैठना चाहिए इसलिए मेरे दोस्त क्या नाम है इथे टेस्टिंगला दिलेलं आहे आम्हाला बाउलमध्ये. ते टेस्टिंग करायचं आणि त्याच्यानुसार काय काय साहित्य ते सांगायचं होतं. आणि नंतर मग त्याच्यानंतर इकडे आहे ना शेफनी सर्वांची नावं म्हणजे 50मधून किती नंबर काढले, 10 नंबर काढले, त्याची सर्वांची नावं शेफ घेत होते. त्याच्यामध्ये माझा 35 नंबर होता, तर माझा पण नंबर त्याच्यामध्ये घेतला. आणि नंतर मग जे टेस्टिंगला द्यायचे होते ते हॉटेलमधून शेफच्या हॉटेलमधून त्यांनी ते आणलेलं टेस्टिंगसाठी. त्याच्यामध्ये आपण काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण सांगायचं, त्याच्यानुसार नंबर काढलेलं त्यांनी. जो टेन में आणि हमारे ते पास मस्त में आए असं हैं बघू शकता. आता पुढे टेबल नंबर कंटिन्यू 32 जयश्री. उसके बाद में हमारे पास में आए हैं टेबल नंबर 33 सॉरी टेबल नंबर 34. उसके बाद में जो आए हैं टेबल नंबर 35. आपको रेस्टोरेंट में आना पड़ेगा. इकडे पण मला मास्टर शेफ पनवेल यांच्याकडून म्हणजे हे शेफकडून मला बक्षीस देण्यात आलं. आणि बाकीचे माझ्याबरोबर होते त्यांना पण. आणि माझ्या आहे ना लोकसत्ता पेपरमध्ये पण माझा फोटो आलेला.
तर तो पण मी पुढे अटॅच करते. आणि मस्त असं दोन्ही पण ह्याच्यामध्ये मला नंबर मिळाले, तर मस्त सर्वांनी कौतुक केलं फॅमिलीमधल्यांनी, आमचे शेजारी वगैरे सर्वांनी. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. खात राहा आणि मस्त राहा. भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि इकडे मला बक्षीस देताना आणि इकडे पेपरमध्ये पण फोटो आलेला आहे माझा आणि नाव